सदाभाऊ जेव्हा तुम्ही होता सभागृहामध्ये त्यावेळेला मला तो दिवस आठवतो की याच भागांमधील असणारे एक उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही. आबा आराराबा हे आज नाही. आणि ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं. बोलायला चालू केल्यानंतर चांगल्यांची ते बोलती बंद करायला आणि त्यांनी ते कदाचित शेवटचं भाषण असेल. त्यानंतरच्या काळात ते आजारी पडले. परंतु तो दिवस जो आहे तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं ही भूषवली. परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा. परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी देवाचं पण आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत. व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना, तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे आबांचं शेवटचं भाषण म्हणून व्हायरल होतो. परंतु मला आठवलं की मला येता वैभव मला वारंवार तेच सांगतो की बाबा रे असं झालंय तसं झालंय. मी त्याला म्हटलं आता बाजूला घेऊन जावा. सदाभाऊ पण तेच म्हणताय आबांवरती जर विश्वास ठेवा, विचारांना ठेवा का नाही? हो नक्की हो तर हो म्हणा. बरोबर आहे की नाही? आणि सगळेच ठेवतील. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका भाऊ है. सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ. कसं असतं राजकारणामध्ये, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.